Good morning all. So today we learn the next instruction of PLC or PLC program, and that is called timer instruction. So this timer, as we already learned, timer in case of our previous when we learn about the various components of PLC, timer various components of control circuit. So timer is also the components of control circuit which is required in PLC. So in PLC, in case of your control circuit, we are using actual timer, whereas in case of PLC, we are using the timer which is inside the PLC and which works on internal clock available in the PLC. So basically, see, open page number 325, that is timer instruction. So this timer instruction is used to perform timing operation based on precise internal clock. So this clock, in case of your actual timer, in case of control circuit components, we learn there are different time setting. Means you can set 1 second, 2 second, 5 second, or you can say timer are available in second, in minutes, and in hours, which can setable. Whereas in PLC, the timers are available not only in second, but it is in 0.01 second. So basically, generally 0.1 or 0.01 seconds per clock pulse are available in the PLC. And मग तुम्ही कसा सेट करता, 0.1चा सिक्वेन्स सेट करता की 0.01चा, डिपेंड्स ऑन दॅट द पल्सेस विल स्टार्ट. सो इन मॅनी PLC द टाईम इन्क्रिमेंट इज युजर सिलेक्टेबल. यू कॅन सिलेक्ट की तुम्हाला कुठला हे पाहिजे, प्रीसेट पाहिजे, 0.1चा पाहिजे, 0.1 सेकंद की 0.01 सेकंद. मग तुम्ही समजा 0.1 सेकंद सेट केला तर तुमचा इन्क्रिमेंट कसं होईल, 0.1, 0.2, 0.3. आणि 0.01 केला असेल तर 0.01, 0.02, 0.03. सो डिपेंड्स ऑन दॅट. मग सपोज समजा तुम्ही 0.1 हा सिलेक्ट केला, लक्ष द्या, 0.1 हा सिलेक्ट केला आणि तुम्ही प्रिसेट व्हॅल्यू ठेवली 50. याचा अर्थ काय, 50 याचा अर्थ 50 सेकंद नाही, 50 प्रिसेट म्हणजे 50 इंटू सिलेक्ट काय केलं तुम्ही 0.1. सो 50 इंटू 0.1 म्हणजे तुमचा टाईम सेट किती झाला, 5 सेकंद. लक्षात आलं. सो दिस इज द डिफरन्स in case of actual timer and PLC timer. So in PLC timer works according to the what preset you select. Okay, so clear to you. So with 0.1 second incrementing the timer is called standard timer, and 0.01 second incrementing timer are called high speed timer. जर तुम्ही 0.01 set केला, that is called high speed timer. Okay, timers generally fall into two different categories. आता बेसिकली दोन टाईपचे टायमर्स आहे. एक आहे रिटेंटिव्ह टाईप टायमर आणि अनदर आहे नॉन रिटेंटिव्ह टाईप टायमर. देन त्याच्यामध्ये आणखी दोन टाईप आहे, ऑन डिले टायमर आणि ऑफ डिले टायमर. सो फर्स्ट, बेसिकली इन मॅक्सिमम PLC ऑन डिले टायमर इज प्रोव्हाइडेड. वी विल ऑल्सो सी ऑफ डिले टायमर दॅट यू ऑलरेडी नो. की सिम्पल डिफरन्स काय माहिती आहे का ऑन डिले आणि ऑफ डिलेमध्ये. ऑन डिले म्हणजे आफ्टर टायमर ऑन झाल्यानंतर जर मला 10 सेकंदानंतर किंवा 10 मिनिटानंतर मला एखादी गोष्ट ऑन करायची असेल तर त्याला म्हणतात ऑन डिले. आणि टायमरची जी इनपुटची इन्स्ट्रक्शन ऑफ झाल्यानंतर जर मला 10 सेकंदानंतर एखादी गोष्ट 10 मिनिटानंतर एखादी स्विच ऑन करायचं असेल किंवा एखादा फॅन ऑन करायचा असेल, दॅट इज कॉल्ड ऑफ डिले टायमर. तर ऑन डिले म्हणजे ऑन झाल्यानंतर ऑन करायचं असेल, डिलेनंतर तर ऑन डिले. आणि इन्स्ट्रक्शन त्याला दिलेली इनपुट इन्स्ट्रक्शन ऑफ झाल्यानंतर जर मला एखादा डिले घ्यायचा असेल तर त्याचं ॲप्लिकेशन वी विल सी. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन ऑन डिले अँड ऑफ डिले दॅट वी ऑलरेडी लर्न इन मेकॅनिकल टायमरमध्ये असेल ऑन डिले आणि ऑफ डिले. कॉन्ट्रॅक्टर ऑन झाल्याच्या नंतर जर डिले पाहिजे असेल तर ऑन डिले, आणि कॉन्ट्रॅक्टर ऑफ झाल्यानंतर जर डिले पाहिजे असेल दॅट इज कॉल्ड ऑफ डिले. सो ऑन डिले टायमर, ऑफ डिले टायमर. आता रिटेंटिव्ह आणि नॉन रिटेंटिव्ह. आता दोन्हीमध्ये रिटेंटिव्ह आणि नॉन रिटेंटिव्ह दोन्हीमध्ये अवेलेबल आहे, ऑन आणि ऑफ डिलेमध्ये. नाऊ वी विल सी ऑन डिले टायमर फर्स्ट. सो ऑन डिले पहिले बघू आपण नॉन रिटेंटिव्ह टाईप. आता रिटेंटिव्ह म्हणजे काय, सिम्पल आहे, आणि नॉन रिटेंटिव्ह म्हणजे काय. तर रिटेंटिव्ह म्हणजे काय पहिले बघू आपण नॉन रिटेंटिव्ह. तर नॉन रिटेंटिव्ह म्हणजे काय, समजा मी 10 सेकंद टाईम सेट केला टायमरमध्ये. ओके, मग 10 सेकंद झाल्याच्या नंतर माझा काय होईल, एनो कॉन्टॅक्ट NC होईल, NC कॉन्टॅक्ट एनो होईल. आपलं काय कॉन्टॅक्टवरच सर्व सर्किट आहे. तर एनोचा NC आणि NCचा एनो, मग एनोमधून तुम्ही काय ऑन केलं काय ऑन केलं डझंट मॅटर, बरोबर. आता 10 सेकंदानंतर ऑन होईल, एनोचा NC होईल, NCचा एनो होईल, आणि टायमर परत 0ला रिसेट होऊन जाईल. म्हणजे 10 सेकंदाच्या परत काय झाला, 0. सो दॅट इज कॉल्ड नॉन रिटेंटिव्ह. म्हणजे तो डाटा रिटेंट होणार नाही त्यामध्ये, इट इज विल बिकम ऑटोमॅटिकली 0. व्हेअर ॲज व्हॉट इज रिटेंटिव्ह, की रिटेंटिव्हमध्ये समजा बघा तुम्ही 10 सेकंद टाईम सेट केला, मग तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली, टायमर ऑन झाला,
आणि 5 सेकंदानंतर समजा सप्लाय ऑफ झाला, मग तुम्ही जेव्हा परत सप्लाय ऑन करता किंवा परत इन्स्ट्रक्शन ट्रू करता, तर तो टायमर जो स्टार्ट होतो तो 5 सेकंद जिथे थांबला तिथून पुढे सुरू होतो. अँड दॅट इज कॉल्ड रिटेंटिव्ह. दॅट इज लॅचिंग. आठवतं तुम्हाला लॅचिंग म्हणजे काय, की लॅच करणं. दॅट इज द लॅचिंग, की तिथेच थांबणं आणि तिथून पुढे सुरू होणं. दॅट इज कॉल्ड रिटेंटिव्ह. आणि ज्याच्या म्हणजे आणि मग तुम्हाला समजा एक्झाम्पल की तुम्हाला तो 5 सेकंद झालेला आहे आणि जर तुम्हाला 0 करायचं असेल तर तुम्हाला एक वेगळी इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल. त्याला रिसेट म्हणतो आपण त्याला. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा रिटेंटिव्ह टाईपचं, की एका बघा तुम्ही जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की बऱ्याच ठिकाणी सायरन असा सायरन कंट्रोल पॅनलला सायरन दिलेला असतो आणि समजा ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर वाढलं की तो सायरन वाजतो. मग सायरन तर कुठपर्यंत वाजत राहणार, जोपर्यंत टेम्परेचरचा कॉन्टॅक्ट क्लोज आहे तोपर्यंत तो वाजत राहणार. पण त्याच्यासाठी एक आपण आणखी एक पुशबटन देतो की एक्नॉलेज. त्याला म्हणतो आपण रिसेट. म्हणजे त्याला आपण रिसेट करतो कशासाठी, की कारण तो सायरन जर वाजत राहिला तुम्ही काम नाही करू शकणार. पण तुम्हाला कळालं की सायरन वाजला हे गरजेचं आहे, कारण त्याला जर ॲटोमॅटिक जर तुम्ही रिसेट केलं आणि तुम्ही जर तिकडे कुठेतरी लांब असाल आपल्या इक्विपमेंटपासून, तर सायरन वाजला पण आणि बंद झाला पण तुम्हाला कळणारच नाही. म्हणून तुम्ही एक्नॉलेज करावं, त्याला ॲक्सेप्ट करावं, रिसेट करावं. म्हणून ही फॅसिलिटी आहे रिटेंटिव्ह टाईप टायमरची. लक्षात आलं. सो रिटेंटिव्ह आणि नॉन रिटेंटिव्ह 2 टाईपचे टायमर आहे. तर आता सर्वात आपण पहिले बघू पेज नंबर 326. बघा, दिस इज दी PLC इन्स्ट्रक्शन फॉर नॉन रिटेंटिव्ह टाईप टायमर. याच्यामध्ये रिटेन्शन होत नाही, नॉन रिटेन्शन. तर जनरली नॉन रिटेन्शन टाईप टायमर काय, हे बघा बॅक पेजवर या 325. अ नॉन रिटेंटिव्ह टायमर इज द वन विच हॅज गॉट ओनली वन कंट्रोल लाईन ॲज शोन. टायमर इज रिप्रेझेंटेड बाय कॉईल सिम्बॉल और बॉक्स सिम्बॉल ॲज शोन फिगर. जनरली PLC मध्ये आपण याला 2 पॅरेंथेसिसने, हे बघा पेज नंबर 326वर फिगर B 12.34B आणि A या दोन्ही टायमरच्याच फिगर्स आहेत. म्हणजे दोन्ही टायमरच्याच इन्स्ट्रक्शन आहे. PLC मध्ये 2 प्रकारचे इन्स्ट्रक्शन आपण टायमरसाठी वापरतो. एक आहे ही बघा A मध्ये बघा दिले 326A. याच्यामध्ये RTO दिसतो ना, RTO तो दिस इज दी टायमर RTO. दिस इज दी नॉन रिटेंटिव्ह टाईप टायमर ऑन डिले टायमर T1. आणि खालचा जो आहे त्याच्यामध्ये फंक्शन ब्लॉक आहे. आता हे आपण दोन्ही स्टेप बाय स्टेप बघू. दोन्ही फिगर ह्या नॉन रिटेंटिव्ह टाईप ऑन डिले टायमरचे आहेत. सो आता इन द सर्किट फिगर 12.34 आहे. आता ही बघा या टायमरलाही एक्झामिन ऑन इनपुट IN1ची मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो, नंतर रीड करतो. ओके, तर या ठिकाणी IN1ची इन्स्ट्रक्शन आहे. ही काय एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे बटन मी प्रेस केलं की माझं टायमर ऑन होईल आणि टायमर ऑन झाला. समजा मी याच्यामध्ये 50 रिसेट केला, 50 आणि 0.1 सिलेक्ट केलेला आहे. रिसेट झाले 0.1. 50 into 0.1 म्हणजे 5 सेकंद. सो 5 सेकंदानंतर बघा माझा ह्या टायमरचा मी एक रंग 2मध्ये बघा T1 वापरलेला आहे. मग हा T1 तर 5 सेकंदानंतर हा जसा माझं IN1 ट्रू होईल, म्हणजे एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन ट्रू दिलं, म्हणजे हे पुश बटन मी प्रेस केलं. जसं मी हे पुश बटन प्रेस करेल, सिमिलरली ॲज सून ॲज मी आय प्रेस दिस पुश बटन IN1, याचा NC कॉन्टॅक्ट क्लोज होईल. तुम्हाला माहिती आहे नॉर्मली क्लोज, हा काय नॉर्मली क्लोज, आणि हा T1 काय नॉर्मली ओपन. आफ्टर 5 सेकंद म्हणजे प्रीसेट 50 into 0.1, कारण 0.1चा मी सेट केलेला आहे. जर 0.01 केला असेल तर 0.5 आला असता सेकंद हा, तर मी समजा 0.1 केला आहे, तर माझा टायमर सेट झाला हा 50 into 0.1 5 सेकंदला. सो ॲज सून ॲज दिस IN1 इन्स्ट्रक्शन बिकम ट्रू, दिस टायमर स्टार्ट. अँड ॲज सून ॲज दिस स्टार्ट, दिस खालचा जो आहे रंग 3चा कॉन्टॅक्ट हा NC आहे, हा आउटपुट इन्स्ट्रक्शन ऑन होऊन जाईल. हे T1 काय होईल ट्रू होऊन जाईल का, कारण NC आहे, नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट आपण वापरला आहे. आणि तुमचं आउटपुट नंबर 2 ऑन होईल. आणि आफ्टर 5 सेकंद काय होईल, T1 विल चेंज ओव्हर. ॲज सून ॲज दिस NC विल बिकम NO अँड NO विल बिकम NC. म्हणून त्यांनी दोन्ही T1च म्हटलेलं आहे की टायमरचा NO, टायमरचा NC. तर टायमरचा NO जो आहे हा 5 सेकंदानंतर काय होईल, NC होईल, क्लोज होईल, आणि हे आउट 1 इन्स्ट्रक्शन देईल. दिस इज सिम्पल, जस्ट लाईक युअर टायमर इट वर्क. की आपण टाईम 10 सेकंद सेट केला तर 10 सेकंदानंतर NO काय होईल, NC होईल, आणि NC असेल तो NO होईल. सो दिस इज द टायमर इन्स्ट्रक्शन. सो इफ एनी क्वेश्चन इज आस्क्ड, एक्सप्लेन द टायमर इन्स्ट्रक्शन इन केस ऑफ प्रोग्रामर लॉजिक कंट्रोलर. सो यू कॅन ड्रॉ दिस 3 रंग. एक इनपुट पुश बटन दाखवा आणि टायमर दाखवा. टायमरचा NO मधून आउट 1 इन्स्ट्रक्शन झाली आणि NC मधून आउट 2 झाली. एक सिम्पल प्रोग्राम दिलेला आहे हा, रंग 1, रंग 2, रंग 3चा. आता जनरली PLC मध्ये काय माहिती आहे का, एक तर तुम्ही या टाईपची इन्स्ट्रक्शन वापरा किंवा फंक्शनल ब्लॉक आहे. फंक्शन ब्लॉक म्हणजे हा असा ब्लॉक असतो, हे सेम आहे, फक्त इथं RTO दिसतो ना तुला, त्याच्याऐवजी हा ब्लॉक वापरला आहे. आणि या ब्लॉकमध्ये 2 कॉईल आहेत, EN आणि DN.
म्हणजे EN म्हणजे समजा तुमची NO आणि EN म्हणजे समजा तुमची NC आणि DN म्हणजे NO असतो. तर जसं तुमची बघा फिगर नंबर बी बघा, ती एक्सप्लेन करतो. जसं तुमचा IN1 ट्रू झाला, एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन ट्रू झाले, म्हणजे तुम्ही पुढे प्रेस केलं की इमिजिएटली तुमची जी EN आहे, म्हणजे हा खालचा जसा इकडे रंग 3मध्ये बी फिगरमध्ये NC आहे, तसा इथे हा EN आहे, ही ऑन होऊन जाईल NC. आणि आफ्टर सेट जो काय तुम्ही टाईम सेट केला 5 सेकंद 10 सेकंद, तर मग ही DN जी आहे, DN कॉईल ऑन होईल 5 सेकंदानंतर आणि हा आउट 1 येईल आणि त्यावेळेस ही EN जी आहे ती ऑफ होऊन जाईल. सेम, फक्त इथे इन्स्ट्रक्शनचा ह्या काय म्हणतात त्याला मेथड बदलली. दोन्ही फिगर ह्या ऑन डिले नॉन रिटेंटिव्ह टाईप टायमरच्या आहेत, A आणि B दोन्ही इन्स्ट्रक्शन. ओके, हेच दिलेले बघा खाली. इन द टायमर सर्किट ऑफ फिगर 12.34a when the examine on instruction IN1 is true, timer start counting the time in interval of 0.1 or 0.01 depending upon the time base आपण जो सिलेक्ट केला. A preset of 50 for time base 0.1 second means time setting is 5 second. After 5 second, timer contact T1 will change over their position. Timer instruction in functional block language is more interactive. Most generally हे खालची वापरतात PLC मध्ये. Time based selection is possible and time counted at a particular instant as shown against accumulated value. याच्यामध्ये accumulated value म्हणजे काय की जसं तुम्ही 5 सेकंद सेट करता, 5 सेकंद झाले की तो त्याला म्हणजे अकोमुलेट व्हॅल्यू, अकोमुलेशन झालं पूर्ण याच्यात. आता याच्यामध्ये अकोमुलेशन समजा याच्यामध्ये मध्येच सप्लाय गेला, समजा 2 सेकंद झाले मध्येच सप्लाय गेला, तर नॉन रिटेंटिव्ह टाईप टायमरमध्ये तो परत 0 पासून चालू होतो. म्हणजे याच्यामध्ये अकोमुलेशन हे रिटेन होत नाही, ते काय होतं नॉन रिटेन. 2 कॉइल्स EN अँड DN आर देअर. EN कॉइल रिमेन इनर्जाइज ॲज लॉंग ॲज टायमर इज ऑन, म्हणजे ऑन केल्या तो ऑन होतो. अँड दस कॉन्टॅक्ट T1 EN विल चेंज ॲज सून ॲज टायमर इज एनर्जाइज, म्हणजे लाईक NC कॉन्टॅक्ट. ड्यू टू IN1 instruction getting true, the DN coil will energize. DN म्हणजे NO कॉन्टॅक्ट बघा. DN coil ट्रू when the timer has time out, म्हणजे 5 सेकंद सेट केला असेल, 5 सेकंद संपला की तो इनर्जाइज होईल. दॅट इज वेन अकोमुलेटेड व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिसेट. अकोमुलेट म्हणजे 1 2 3 4 असं अकोमुलेशन होईल आणि ती आपली प्रिसेट व्हॅल्यू 5 आहे. 5 झालं की तुमचं DN काय होईल ॲक्टिवेट होऊन जाईल आणि तुमच्या आउट वनला सप्लाय मिळेल. आणि तुमच्या आउट वनला तुम्ही काय जोडलं आहे कॉन्टॅक्टर, तुमचा लॅम्प किंवा जे काय जोडलं असेल तुम्ही आउटपुटला ते ऑन होऊन जाईल. ओके, दस दी टायमर कॉन्टॅक्ट्स T1 DN विल चेंज ओवर आणि मग DN पण चेंज ओवर होईल. इफ द IN1 instruction गेट फॉल्स और सप्लाय फेल्स ॲट एनी टाइम, टायमर इज काउंटिंग हॅज ऑलरेडी टाइम आउट, accumulated व्हॅल्यू विल बी reset to 0 and all timer contacts will come to their normal position. Okay, on restoration of power supply or closing of IN1, timer will again start from 0 towards the प्रिसेट व्हॅल्यू, म्हणजे याच्यामध्ये रिटेन्शन होणार नाही. सो दिस इज अबाउट दी ऑन डिले नॉन रिटेंटिव्ह टायमर. आता रिटेंटिव्हमध्ये काय होतं बघा, मी तेच सांगितलं रिटेंटिव्हमध्ये काय की याच्यामध्ये बघा फिगर नंबर 12.35a बघा, हे रिटेंटिव्ह टाईप टायमर. आता सेम जसं इथे 2 फिगर आहेत तशा इथे पण 2 फिगर आहेत. याच्यामध्ये ह्या टायमरला रिसेट अगोदर आपल्या नॉन रिटेन्शनमध्ये टायमरला रिसेट करण्याची गरज नाही, पण याच्यामध्ये रिसेटसाठी पण एक वेगळी दिलेली आहे कॉईल बघा. याच्यामध्ये T1 हा दिसतो ना रिटेंटिव्ह टाईप टायमर, तर हा IN1 ट्रू झाला की याचं काउंटिंग चालू झालं प्रिसेटपर्यंत. आता समजा सप्लाय गेला आणि समजा 5 सेकंद सेट केलं 3 सेकंद झाले, तर हा सप्लाय आल्यानंतर परत 3 सेकंदाच्या पुढे 4 आणि 5 दोन सेकंद काउंट करेल. दॅट इज कॉल्ड रिटेंटिव्ह टाईप टायमर. मग समजा तुम्हाला परत 0 स्टार्ट करत असेल तर IN2 इन्स्ट्रक्शन जेव्हा तुम्ही IN2 प्रेस करणार तेव्हा हा टायमर रिसेट होईल परत 0ला. आणि किंवा समजा हा 5 सेकंद झाल्यानंतर हा 5 सेकंदानंतर हा काय करणार टायमरला ऑनच ठेवणार, रिसेट नाही करणार. मी तुम्हाला ना नॉन रिटेंटिव्हमध्ये काय तो सायलेंट तुमचा वाजत राहणार. जेव्हा तुम्ही IN2 प्रेस कराल तेव्हा हा टायमर रिसेट होईल आणि 0 होईल आणि तुमचं पुढचं सर्किट ऑफ होईल. सो दिस इज दी रिटेंटिव्ह टाईप टायमर. बघा रिटेंटिव्ह टाईप पेज नंबर 325 खालचा सगळ्यात खालचा पॅराग्राफ बघा. रिटेंटिव्ह टायमर्स हॅव 2 कंट्रोल लाईन. याच्यात 2 कंट्रोल लाईन आहे, एक ऑन करण्यासाठी आणि एक रिसेट करण्यासाठी, आणि आपल्या याच्यामध्ये फक्त एकच लाईन होती. ओके, इन दिस टाईप ऑफ टायमर द अकोमोडेटेड टाईम ॲट एनी इन्स्टंट इज रिटेन इफ द पॉवर गोज ऑफ ऑर एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन बिकम्स फॉल्स. तुम्ही पॉवर गेली किंवा हे एक्झामिन ऑनचे पुजवलं तुम्ही सोडून दिलं तर तो ऑफ होऊन जाईल, पण तो तिथेच थांबेल, तिथून तो 0 नाही होणार. ओके, टायमर रिझ्यूम काउंटिंग फ्रॉम द अकोमोडेटेड व्हॅल्यू वेन पॉवर इज रिस्टोर्ड ऑर वेन एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन अगेन बिकम ट्रू. म्हणजे जर तुमचं परत सप्लाय तुम्ही ऑन केला किंवा परत इन्स्ट्रक्शन दिली तर तो जिथे थांबला होता तिथून सुरू होईल. वन्स द आणि वन प्रिसेट व्हॅल्यू इज इक्वल टू अकोमोडेटेड व्हॅल्यू,
the timer contact will change over and remain so until the reset instruction for the timer becomes true due to examine on instruction IN2 becomes true. म्हणजे तोपर्यंत समजा आणि जरी सप्लाय नाही गेला आणि समजा तुमचे 5 सेकंद झाले तर तो कॉन्टॅक्ट काय करणार, चेंज ओव्हर करून टाकणार आणि चेंज ओव्हर केला की तो तसंच चालू ठेवणार. मग जेव्हा तुम्ही जोपर्यंत IN2 देत नाही, रिसेट करत नाही, तोपर्यंत तो तुमच्या जागेवर बॅक पोझिशनला येणार नाही. दिस विल रिसेट आणि वेन यू प्रेस दिस IN2 दिस विल रिसेट द टायमर कॉन्टॅक्ट्स टू देअर ओरिजिनल पोझिशन अँड अकोम्युलेटेड व्हॅल्यू विल रिसेट टू 0. सो दिस इज अबाउट दी retentive type timer. Okay, so these are the timer instruction. There are two types of on delay timer. One is non-retentive that we seen first, and the second is the retentive. So this is about the on delay, retentive and non-retentive type timer. So in the next lecture I will explain you off delay timer. Okay.